आज तर डायरेक्ट नेपाळच्या पोरीनं जेवण आणून दिलं आपल्याला आणि त्यासोबत भोंगड्या भाऊ बी भेटला. पुणे सिटी मधला आपला दुसरा दिवस. काल रात्री आपण अमनच्या रूमवरच थांबलो होतो आणि आज 11 वाजेपर्यंत आपल्याला एका इव्हेंट मध्ये जायचं म्हणून सकाळी सकाळी जरसक बी उशीर न करता तयारी करून आम्ही बाहेर आलो. 2-3 किलोमीटर पैदल चालल्यानंतर शेवटी आम्हाला बस स्टँड दिसलं. मग काय इकड तिकडचा कोणताच विचार न करता बस मध्ये बसलो. पण झालं असं की ते बस गलत निघली होती. आम्हाला जायचं कुकडे होतं आम्ही आलो कुठं. म्हटलं आता थोडे पैसे गेलेच चालतील पण आपल्याला लवकर पोहोचायचं ठिकाणा म्हणून डायरेक्ट स्पेशल ऑटो केलो आणि सरळ आलो आम्ही चिंचवड मध्ये. जसं ऑटोच्या खाली उतरलो तसा पाऊस चालू झाला. चालं नशीब खराब असायला पाहिजे पण एवढं बी नाही ना. मग काय बा तसंच बोलो होतो एका बस स्टँड मध्ये येऊन बसलो. जसं पाणी थांबलं तसं आम्ही कंपनीत चाललो. पहिले ते एंट्री पास लावून घेतला हाताले. त्यानंतर एकदम पुष्पाभाऊ सारखी एंट्री मारली अंदर. समजत तर काहीच नव्हतं मला कारण इंग्लिशच भाजरत होते सगळे. तरी बी निकेनन मीनं समजून दिलं त्याला की आम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून. मॅडमनं काही बी विचारलं तरी मुंडे हलवायची. इव्हेंटच्या बाहेर फिरता फिरता मला भोंगड्या भाऊ दिसला. स्वभाव गिवा मस्त होता भावाचा. भोंगड्या बोले सगळा कार्यक्रम तर पार पडला होता पण आमच्या पोटाचा कार्यक्रम बाकी होता म्हणून बेशर्मासारखे ताटं घेऊन भिडलो आम्ही फुकटचं खायसाठी. पण जेवणाचा स्टार्टरच असा होता की मला काही समजलंच नाही. आज काही खरा नाही बेटा तेरा. जेवायचे 50-60 आयटम होते पण आपण घेतलं काय दाल तडका पनीर आणि पोळी. जेवण झालं म्हटलं चला आता काहीतरी गोड खाऊ. थोडं म्हणता म्हणता चांगलं 5-6 प्लेट रसमलाई खाऊन घेतली मी. स्वीट आयटम बी लय मोठे होते पण हात चांगला होता ना म्हटलं जाऊ द्या. मग आज आपल्याला जेवण द्यायला कोण होतं माहिती का नेपाळच्या पोरी. म्हणून मला वाटते जरा कमीच धकलं मला. हे वाले आयटम तर आम्हाला जेवण झाल्यावर दिसले. म्हटलं आता पोटात तर थोडीशी बी जागा नाही. एखादी पाणीपुरीच खाऊन पोहा आलो आता. चला मग भावांनो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच. पुढे अजून माहोल राहिला बरं तो पायासाठी बिना विचार करता ज्यानं फॉलो करेल ते फॉलो करून घ्या.